कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला काय म्हणलात काय? मी बिचाऱ्या म्हटलं. तेच म्हणलं, आम्हाला बिचारी म्हणण्याचं धाडस कुणी केलं? उहुं. त्या सोंगट्यानं बिचाऱ्या म्हणालो मी. म्हणजे तुम्हाला बुद्धिबळातलं काय बी कळत नाही असं म्हणायला लागल. कुणी बिचारं नसतं जगात. या सोंगट्यांना बी स्वतःची ताकद असत्या. त्या त्यांच्या नियमानच चालतात. हा, आता त्यांना चालवणारा डोकेबाज पाहिजे. कोणाची काय चाल आहे आणि त्याला कसा चालवायचा याची चालवणाऱ्याला अक्कल पाहिजे. या 64 घराच्या खेळातल्या सोंगट्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे हलवता येतात याचा तुझ्या मनावर खूप परिणाम झालाय. आयुष्य हा खेळ नसतं. तू या घराचा पट करून ठेवलायस बुद्धिबळाचा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सोंगट्या आणि माणसं यात फरक असतो मोठा. सोंगट्यानं स्वतःचं मन नसतं, स्वतःचा विचार नसतो. पण माणसानं स्वतःचं मन, स्वतःची बुद्धी, स्वतःचा मेंदू असतो. तू जर माणसानं सोंगट्याप्रमाणे हलवायला लागलीस ना, तर गणित चुकेल तुझं. माणसाचं मन असतंय आणि मेंदू पण असतोय, बरोबर आहे तुमचं. पण एकदा का त्या मेंदूचं गणित कळलं का नाही, का माणसात आणि सोंगट्यात काय बी फरक राहत नाही बघा. फक्त ते गणित कळायला पाहिजे. हे बरोबर आहे तुझं. पण एकदा का ते गणित कळलं की मग आपण माणसांना आपल्या गरजेप्रमाणे हवं तसं वापरतोय का त्यांना जपतोय, हे वापरणाऱ्याच्या बुद्धीवर, त्याच्या हेतूवर, त्याच्या सदसद विवेक बुद्धीवर ठरतं, नाही का? बुद्धिबळाच्या खेळात जिंकण्यासाठी आपण एखाद्या सोंगटीचा बळी देतो, पण खऱ्या आयुष्यात तसं चालत नाही. खऱ्या आयुष्यात पण ज्यांना जिंकायचं असतं का नाही, त्यांना कुणाचा ना कुणाचा बळी द्यायलाच लागतो. हाच फरक तुला कळलेला नाही. तू तोंडानं कितीही म्हणत असलीस तरी या घराला, इथल्या माणसांना तू मनापासून आपलं मानलेलं नाहीस कधीच. हे तुम्ही सांगताय. तुम्ही तरी कुठं आमचा स्वीकार केलाय? एक प्रकारे तुम्हाला हवं तसं वापरून तुम्ही आमच्या मनाचा बळीच दिलाय की. तुमच्याकडनंच शिकलोय आम्ही हा खेळ. आता तू एकटी खेळतेस, तुझ्या समोर खेळायला कोणी नाही. दोन्ही बाजूने तूच खेळतेस, तूच जिंकतेस. पण उद्या तुझ्यासारखंच या घराचा पट करणारं दुसरं कोणी आलं तर, आणि त्याने तुला सोंगटीसारखं वापरलं तर अवघड होईल. काय अवघड होणार नाही. उद्या जर आमच्यावर ह्या पटावरची सोंगटी बनायची वेळ आली का नाही, आम्ही वजीरच असणार आहे. आणि आमच्या पुढं या घरातली सगळी माणसं प्यादीच असणार आहे. तुला हेही माहिती असेल की या पटावरच्या सोंगट्या आपापल्या नियमाप्रमाणेच चालू शकतात. याद सुरुवातीला 2 घर आणि नंतर एकच घर चालतं. पण जर ते शेवटच्या घरापर्यंत पोहोचलं तर ते वजीर सुद्धा बनू शकतं, हे लक्षात ठेव. आजवर कुठल्या बी प्याद्याला आम्ही तिथपर्यंत पोहोचू दिलेलं नाही आणि इथून पुढे पोहोचू बी देणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।